निरंजन अलख निरंजन ओम अलख निरंजन। हे श्रीनाथ, आपण यापुढे या स्त्री राज्यातच राहणार आहात हे सत्य आपल्याला माहीतच आहे। होय मैनावती, परंतु असे तू का म्हणत आहेस? मला असे वाटते आहे की हे सत्य तुम्हाला स्वीकारण्यासाठी अवघड जाते। निश्चितच नाही मैनावती। साक्षात श्री दत्त महाराज आणि श्री महादेव यांच्या योजनेनुसारच मी माझे कार्य करतो आहे। हे श्रीनाथ, असे असतानाही तुम्ही स्त्री राज्यात भिक्षा मागायला गेला, त्यामुळे काय घडले तुम्हाला ठाऊक आहे का? नाही, काय झालं मैनावती? आजपर्यंत मी काही सांगितले आणि ते घडले नाही असे कधीच झाले नाही। असं काय झालं मैनावती? माझ्या हातून काही चूक घडली का? हे श्रीनाथ, चूक नाही, परंतु तुमच्या हातून स्त्री राज्याच्या नियमांचे उल्लंघन तर झालेच, पण माझा अपमानही झाला। मैनावती, यात तुझा अपमान व्हावा असा माझा हेतू नव्हता। तरीही तुम्ही असेच वागणार आहात का? तुमच्या या वागण्याने मला किती दुःख होत आहे याची कल्पना आहे का तुम्हाला? खरं तर मैनावती, मी केवळ नाथ परंपरेच्या नियमांचे पालनच केले। हे श्रीनाथ, मी असे म्हणत होते की या स्त्री राज्यात राहून तुम्हाला शोभतील अशी राजवस्त्रे तुम्ही परिधान करा। हे कदापि शक्य नाही। मच्छिंद्र,
तुझ्यासमोर असे प्रसंग येतील की काय निर्णय घ्यावा हा संभ्रम तुला होईल, परंतु सर्वस्वी निर्णय तुझा असेल. हे श्रीनाथ, महादेव शंभो. मैनावती, तू इथे? होय. तुमच्यामुळे मी अजून अन्न ग्रहण केलेलं नाही. परंतु असे का? तुमच्यासाठी मी सुग्रास भोजन तयार करून घेतले, परंतु आपण केवळ भिक्षेतून मिळालेल्या पिठावरचे अन्न ग्रहण केले. मैनावती, तुझ्यासाठी या राजगृहातले अन्न उत्तम आहे आणि माझ्यासाठी भिक्षेतून मिळालेले अन्न योग्य आहे. परंतु हे श्रीनाथ, आपण कष्टाचे आयुष्य जगत असताना मी सुखी कशी राहू? कारण माझ्याप्रमाणे तुला जगता येणार नाही मैनावती. मी जे जगत आहे तो एक विचार आहे आणि तो कठोर साधनेतून प्राप्त होतो. तिथे कुठल्याही विलासाला स्थान नाही. याचा अर्थ मी अन्न न घेता उपाशी असले तरी तुम्हाला चालणार आहे तर? मैनावती, या सृष्टीत प्रत्येक जीवाची क्षुधा शांत व्हावी अशी साक्षात नारायणाची इच्छा असते. त्यामुळे तूही जेवून घे. नाही. जोपर्यंत मी सांगितलेले अन्न तुम्ही ग्रहण करणार नाही तोपर्यंत मी अन्नाला स्पर्श करणार नाही. हे श्री गुरुदेव, हे काय सुरू आहे? आजवर मी अशा पद्धतीच्या व्यक्तीला कधीही सामोरे गेलेलो नाही. मी काय करावे हा प्रश्न मला पडला आहे. देवी, आपण अजूनही जाग्या दिसलात म्हणून आम्ही दोघी आलो. काय वार्ता आहे? श्री मच्छिंद्रनाथ अजूनही भगव्या वस्त्रात आहे. त्यांनी दिलेली राजवस्त्र आणि आभूषण परिधान केलेली नाही. त्यांना जर इथेच राहायचं आहे तर सांगितलेलं ऐकत का नाही हेच कळत नाही. देवी, ते महान योगी आहेत.
भगवी वस्त्र सोडून दुसरी कोणतीही वस्त्र परिधान करणे त्यांच्यासाठी सोपं नाही. याचा अर्थ मलाच पुन्हा जाऊन त्यांच्याशी बोलावं लागेल. देवी, क्षमा असावी, पण मला असं वाटतं त्यांना थोडा वेळ दिला गेला पाहिजे. उत्सवाची तिथी सगळ्यांना ठाऊक आहे ना. तोपर्यंत त्यांनी राज्यवस्त्र परिधान केली तर उत्तमच आहे. नाहीतर मला दुसरा मार्ग ठरवावा लागेल. देवी, आपण विश्रांती घ्यावी. आपण आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी. आमचे नाथांवर लक्ष आहे. तुम्हाला कळवत राहते. येतो आम्ही. निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन. रात्र झाली आहे. श्रीनाथ अजून कक्षातच आहेत. रोहिणी, तू जा आणि त्यांना शयन कक्षेत यायला सांग. होय देवी. दुर्गा, अजून झोपली नाहीस? जागी आहेस? मला पाहायचंय की श्रीनाथ कुठे झोपलेत. तुला काय करायचंय? असं कसं? ते इकडचं अन्नच घेत नाही, मग ते इकडे झोपतील कसे? दुर्गा, जास्त बोलायला लागलीस हा? ती योग्य बोलते आहे माई. ज्या अर्थी त्यांनी इथले अन्न स्वीकारले नाही त्या अर्थी ते शयन कक्षेत का येतील? देवी, तुम्ही हिचं काही ऐकू नका. मी जाऊन पाहते आणि त्यांना सांगते की तुमच्यासाठी शयन कक्ष तयार आहे. येते मी. मी पण येते. देवी, आपण काळजी नका करू. असं कसं म्हणतेस माई? काळजी तर आहेच. स्त्री राज्यात उत्तम पुरुष यावा यासाठी मी कठोर साधना केली.
स्त्री राज्यात इथून पुढे वंश वाढावा हीच माझी इच्छा आहे. देवी, आपण आमच्यापेक्षा ज्ञानी आहात. मी काही सांगणं योग्य नाही, पण एक नक्की, श्री मच्छिंद्रनाथ कोणी राजे नाहीत, विलासी पुरुष नाहीत. ते योगी आहेत, जती आहेत. त्यामुळे त्यांना योग्याचं जीवन सोडून इथलं जीवन स्वीकारायला वेळ लागेल. हे मलाही समजते माई, परंतु हे हट योगी इतका हट्ट करतील असं मला वाटलं नव्हतं. देवी, मी निघते. कोणत्याही क्षणी नाथ येतील. आदेश! अलख निरंजन! तुझ्या अपेक्षा काय आहेत हे मला ठाऊक नाही मैनावती, परंतु प्रभू श्री रामचंद्रांच्या शब्दांना मान देऊन हनुमंताऐवजी मी इथे आलो. भविष्यात काय होईल हे तुलाही ठाऊक नाही मैनावती. या सगळ्यावर काळ हे एकमेव उत्तर आहे. परंतु हे मच्छिंद्रनाथ, तुम्ही आता हे स्वीकारा, या स्त्री राज्याची सम्राज्ञी मी आहे आणि इथले सगळे निर्णय मीच घेते. ह्या स्त्री राज्यात स्वागत करण्याची हीच पद्धत आहे का? रोहिणी, श्रीनाथांची कोणतीही गैरसोय होणार नाही याची काळजी घ्यायला हवी. हो, आता त्यांच्यासाठी शयनकक्ष देखील तयार आहे. परंतु ते शयनकक्षात झोपतील ना? म्हणजे नक्की काय म्हणायचं आहे तुला माई? का कुणास ठाऊक, पण स्त्री राज्यात श्रीनाथ आल्यापासून त्याने इथे जुळवून घेणं कठीण जातंय. हो, पण त्याचा शयनकक्षात झोपण्याशी काय संबंध? असं नाही रोहिणी, श्रीनाथ योगी आहेत. त्यांचं आयुष्य सामान्य लोकांसारखं नसते. असे योगी भ्रमण करत रानावनातून हिंडतात आणि तिथेच राहतात. माई, तू म्हणतेस ते बरोबर आहे, पण मला असं वाटतं ते शयनकक्षातच झोपते. तसं झालं तर उत्तमच, पण मला एक शंका आहे. कसली शंका? श्रीनाथ हे थोर योगी आहेत, तर त्यांचं स्त्री राज्यात येण्याचं काय कारण असेल? अर्थातच ते मैनावती देवींसाठीच राज्यात आले. ही गोष्ट खरी आहे, पण ते आल्यापासून असंच दिसतंय, ते स्त्री राज्यातल्या नियमांचे पालन करत नाहीत.
ह्यामुळे मैनावती देवी काहीशा अस्वस्थ असतात. मी ही मैनावती देवींना याआधी इतके अस्वस्थ कधीच पाहिले नाही. मला असं वाटतं श्रीनाथांना थोडा वेळ दिला गेला पाहिजे. माई, मी नाथांना आत्ता त्यांच्या कक्षेच्या दिशेने जाताना पाहिले. ते शयन कक्षेत का नाही गेले? चल, आपण त्यांना त्यांच्यासाठी शयन कक्ष तयार आहे हे सांगूया. श्रीनाथ स्त्रीराज्यातल्या सगळ्या गोष्टींशी जुळवून घेतील ना? अलग निरंजन, अलग निरंजन, अलग निरंजन, हो अलग निरंजन, अलग निरंजन, अलग निरंजन, अलग निरंजन, हो अलग निरंजन. साऱ्या विश्वाचा प्रतिपालक तू, दुःखाचा संहारक तू, वेदांचाही कारक तू, शिवहर शंभू. हे नवनारायण अवतार तू, दिनदुबळ्यांचा दाता तू, गुरुशक्तीचा सेवक तू, शिवहर शंभू. अलग निरंजन, अलग निरंजन, अलग निरंजन, हो अलग निरंजन. साऱ्या विश्वाचा प्रतिपालक तू, दुःखाचा संहारक तू, वेदांचाही कारक तू, शिवहर शंभू. हे नवनारायण अवतार तू, दिनदुबळ्यांचा दाता तू, गुरुशक्तीचा सेवक तू, शिवहर शंभू. अलग निरंजन, अलग निरंजन, अलग निरंजन, हो अलग निरंजन, अलग निरंजन, अलग निरंजन, हो अलग निरंजन. हे श्री गुरुदेव दत्त, हे श्री महादेव. स्त्री राज्यात आल्यापासून प्रत्येक क्षण हा महत्वाचा आहे. इथे कोणत्या क्षणी काय वाढून ठेवले आहे याची मला कल्पना नाही. तेव्हा आपले ध्यान माझ्यावर असू द्यावे. अलग निरंजन, अलग निरंजन, अलग निरंजन, हो 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 अलग निरंजन. इथे तर नाथ झोपले आहेत. हळू बोल, नाथ जागे होतील. पण ते इथे असे जमिनीवरती का झोपले आहेत? मला ते ठाऊक नाही. आपण मैनावती देवींना जाऊन सांगूयात. आपण इथे थांबणं योग्य नाही. आता माझ्या निद्रेवरही पहारा असणार आहे का?
देवी, आपण शयन कक्षात गेलात तरी चालेल. रोहिणी संदेश घेऊन येतच असेल. का ठाऊक नाही, पण मला असं वाटतं की मी थांबावं इथे. देवी, या दोघी सुद्धा आल्याच. रोहिणी, श्रीनाथांना संदेश दिलास ना? देवी, कसं सांगू समजत नाही. जे आहे ते सांग. माझ्या संयमाची परीक्षा पाहू नकोस. अगं रोहिणी, सांग ना. अहो देवी, पण श्री मच्छिंद्रनाथ त्यांच्या कक्षेत झोपी गेले आहेत. तिथे झोपण्याची कसलीही व्यवस्था नसताना श्रीनाथ तिथे झोपलेच कसे? ते जमिनीवर झोपले. त्यांच्यासाठी शयन कक्षात एवढी तयारी करून ते जमिनीवर का झोपले आहेत? देवी, कदाचित आपण त्यांना सांगण्यास विलंब केला असेल. त्यांना कल्पनाच नसेल की आपण त्यांची व्यवस्था शयन कक्षात केली आहे. म्हणजे माझ्या अपेक्षेप्रमाणे वागायचेच नाही असे त्यांनी ठरवलेले आहे. देवी, पहाट झाली. तुम्ही अजूनही झोपलाच नाहीत का? होय, रात्रभर मी जागीच होते. देवी, सेविकांनी स्नानाची तयारी केली आहे. आपण स्नान करून विश्रांती घ्यावी. यातून काहीतरी मार्ग काढायला हवा. हे जर असंच सुरू राहिलं तर याचा मला त्रास होईल. देवी, अशा वेळी आपण चंद्रिकेशी का बोलत नाही? देवी, आपण चंद्रिकेशी बोलला तर निश्चितच ती काहीतरी सुचवेल. मी स्नानादी विधी करते. तुम्ही तिला संदेश पाठवा आणि माझ्याकडे घेऊन या.